सरवडेतील संत तुकाराम महाराज पादुकांची भव्य शोभायात्रा, हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिरसाने भारलेला सोहळा। संत तुकाराम महाराजांच्या पवित्र चलपादुकांचे सरवडे गावात भव्य स्वागत करण्यात आलं। शनिवारी सकाळी 9 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत पादुकांची भव्य शोभायात्रा माळवाडीपासून अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली। या सोहळ्याने संपूर्ण सरवडे गाव आणि परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। ठिकठिकाणी मंडळाने नाश्ता व पाण्याची सोय भावी भक्तांना करून दिली। गावातील हनुमान चौकातून या शोभायात्रेला सुरुवात झाली। पादुकांच्या स्वागतासाठी गावभर टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि फुलांच्या पायघड्या अंतरल्या होत्या। रस्त्यावरच्या आकर्षक रांगोळी आणि सजवलेले मंडप शोभायात्रेची भव्यता अधिकच वाढवत होते। वारीच्या पारंपरिक वेशभूषेत टाळकरी, मृदुंग वाजवणारे वारकरी आणि हातात भगव्या पताका घेऊन चालणाऱ्या महिलांनी शोभायात्रेला अलौकिक स्वरूप दिलं। शोभायात्रेदरम्यान हनुमान चौक येथे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे भव्य प्रदर्शन उभारण्यात आलं होतं। या प्रदर्शनाने भाविकांचे विशेष लक्ष वेधले। पादुकांची विधिवत पूजन करून उपस्थित भाविकांसाठी प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी आणि रात्रीच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून 10,000हून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। भाविकांनी या ऐतिहासिक व धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी भावनिक साद आयोजकांनी घातली। सोहळ्याचे यशस्वी आयोजन करून गावकऱ्यांनी धार्मिक सहकार्य आणि भक्तीचा अद्वितीय आदर्श निर्माण केला आहे। श्री संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र चलपादुका पूजनाचा मान सौ संयोगिता व श्री रणधीरसिंह विजयसिंह मोरे यांच्या हस्ते अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने करण्यात आला। या पवित्र सोहळ्याचे आयोजन भक्तांच्या सक्रिय सहभागातून आणि सहकार्याने संपन्न झाले। संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने वातावरण आध्यात्मिकतेने भरलं गेलं होतं। महानकर निप्ससाठी युवराज पाटील, सरवडे। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।